किस्मतचं मी उद्या दाखवतो. ठीक आहे, धन्यवाद. हा, ऍक्च्युली ही सिरीज आहे. या कंपनीचे आहे ना 3 प्रॉडक्ट आहे विंडो बेस. तर एक कुंडली 2018 आहे, मग किस्मत 2018 सेकंड म्हणजे थोडस ऍडव्हान्स लेवलचं आहे, आणि प्रोफेशनल लेवलचा ऍस्ट्रो ऑफिस आहे. तर आधी या कंपनीचे 4 सॉफ्टवेअर होते, ऍस्ट्रो ऑफिस आणि नंतर एक ई कुंडली, असे 4 प्रकार होते. आवाज कमी झाला. सॉरी, मी डिस्कनेक्ट झालो होतो, तर आता परत आलेलो. माझा आवाज येतोय का?
गणेशजी मला सांगा, अनम्यूट करून आवाज येतोय का माझा? हॅलो. येतो सर, येतो सर. हा, तर आपण आता डेमो सुरू करू कुंडली 2018 या सॉफ्टवेअरचा. तर हे अगदी बेसिक सॉफ्टवेअर आहे. खूप जुनी कंपनी आहे, जवळपास 1985 पासून हे लोक काम करतायत. आणि याचा बॉक्स जसा येतो मी तो तुम्हाला दाखवतोय. हा त्याचा बॉक्स आहे, हा तुम्हाला दिसत असेल बघा. कुंडली 2018 हे बॉक्स आहे त्याचा. एकदम अट्रॅक्टिव्ह त्याचं पॅकेजिंग केलेलं आहे. बॅक साईडला सगळे फीचर्स त्याचे लिहिलेले आहेत सगळे. आणि हे उघडल्यानंतर एकच मी कॉल घेतो फक्त. हा सर. बरोबर, मला चालेल, मी पाठवतो. ओके ओके. आणि मला तोपर्यंत PDF वगैरे जर पाठवू द्यायला या 2 दिवसात पाठवून द्या. आणि ते हा ओके थँक्यू. ठीक, थँक्यू. आणि ज्यावेळेस आपण बॉक्स उघडतो तर आतमध्ये हे असं कार्टन निघतं. आणि त्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत, तर 3 वस्तू आहेत त्याच्यामध्ये. एक तर CD आहे, ही CD आहे. त्याच्यानंतर वरती डोंगल लावलेला असतो, हा डोंगल आहे. आणि सेटअप गाईड असतं, जे पुस्तक दिसतंय तुम्हाला, तर ते सेटअप गाईड आहे. तर असं याचं हे पॅकेज आहे. आणि त्याच्यातला आपण डोंगल इथे लावतोय आता सिस्टीमला. डोंगल लावल्याशिवाय सॉफ्टवेअर चालत नाही. म्हणजे सॉफ्टवेअर ओपन होतं, पण तिथे मेसेज येतो की डोंगल इज मिसिंग. आणि त्याच्यातले जे प्रिंट आणि व्ह्यू हे 2 जे फीचर्स आहेत ते काम नाही करणार जोपर्यंत तुम्ही डोंगल लावत नाही तोपर्यंत. तर आता मी सॉफ्टवेअर रन करतो आणि स्क्रीन शेअरिंग करून आपण बघूया की ते कसं दिसतं आणि त्यातले फीचर्स काय आहेत. तर ह्या 3 सॉफ्टवेअरच्या सिरीजमध्ये म्हणजे कुंडली, किस्मत आणि ॲस्ट्रो ऑफिस ही सिरीज आहे. तर ह्याच्यातलं हे बेसिक सॉफ्टवेअर आहे. ॲडव्हान्स लेवलचं सॉफ्टवेअर किस्मत आहे. आणि प्रोफेशनल लेवल जर बघितलं तर मग ॲस्ट्रो ऑफिस आहे त्यांचं. हे त्यांचे 3 विंडोजचे प्रॉडक्ट आहे. मी जसं तुम्हाला सांगत होतो की आधी त्यांचे 4 होते, पण ई कुंडलीमध्ये फक्त एक ईमेल फॅसिलिटी सोडली तर जास्त काही नव्हतं. मग त्यांनी एकदा काय केलं की 2012 मध्ये ते मर्ज करून टाकलं. म्हणजे मग प्रॉडक्ट 3च राहिले 4च्या ऐवजी. आणि बरेचसे फीचर मग काय केले, जसं जसं व्हर्जन पुढे जात राहिलं तर काही जे किस्मतचे काही फीचर्स कुंडलीमध्ये आले आणि ॲस्ट्रो ऑफिसचे काही फीचर्स याच्यात आले किस्मतमध्ये. तर असं त्यांचं ते मर्जिंग चालू आहे. ज्यावेळेस नवीन सॉफ्टवेअर लॉन्च होतं तर काहीतरी नवीन द्यावं लागतं लोकांना, म्हणून अशा पद्धतीने नवीन सॉफ्टवेअरमध्ये कमी जास्त फीचर्स होत राहतात. तर मी आता स्क्रीन शेअर करतोय. तर तुम्हाला स्क्रीन दिसतोय का सर गणेशजी? हॅलो. अनम्यूट करून सांगा सुनीलजी, स्क्रीन दिसतोय का कुंडली 2018चा? दिसतोय सर. हो. हा ठीक आहे, ठीक आहे. तर हा कुंडली 2018चा मेन स्क्रीन आहे. आपण ओपन केल्यानंतर असं समोर येतं. आणि वरती तुम्ही बघाल की एंटर नावाचं बटन आहे. त्याच्यावर हे जे खाली आयकॉन दाखवले हे सगळे आयकॉन तिथून सुद्धा आपल्याला दिसतात आणि उघडता येतात. त्याच्यानंतर हा जो आहे शो डेस्कटॉप आहे. आणि इथे प्रेफरन्सेस म्हणजे सेटिंग्स आहेत.
म्हणजे तुम्ही ऍस्ट्रो ऑफिस मध्ये जे बघितलं ते सगळं याच्यात आहे. तसेच जवळपास UI जो आहे युजर इंटरफेस तो तसाच आहे. हे सगळ्या सेटिंग्स आपण उघडल्या होत्या आणि पुढे प्रिंटरचा आयकॉन पिक्चर बंद झाला सर. परत नेटवर्क गेलं होतं. मी परत शेअर केलेलं आहे स्क्रीन. तर इथे मेन वर्कशीट, ट्रान्झिट, युजफुल हे ग्रुप्स आहेत सगळे. शुभ मुहूर्त, त्याच्यानंतर मेंटेनन्स, क्लायंट मॅनेजमेंट आणि डेटा आणि सपोर्ट एवढे इथे ग्रुप आहेत. त्या ग्रुपच्या प्रत्येक ग्रुपच्या खाली काही काही आयटम तुम्हाला दिसतात. तर आपण सगळे आयटम एक एकदा समजून घेऊ त्याच्यात काय आहे आणि मग नंतर शेवटी जे आपल्याला आज बघता येईल 1 तासामध्ये जेवढं संपेल तेवढं मी आज दाखवतो. बाकीचं आपण उद्या बघूया, कारण छोट्या छोट्या पार्टमध्ये जर बघितलं तर सगळ्यांना सॉफ्टवेअर व्यवस्थित कळेल आणि परत म्हणजे काही बघायची गरज नाही पडणार. किंवा तुम्ही जे सॉफ्टवेअर वापरत असाल तर तुम्हाला ते छान वापरता येईल याच्यापेक्षा जास्त अजून. आणि जे नवीन घेणार आहेत तर त्यांना घेतलं की डायरेक्ट वापरायला सुरू करता येईल, फारसं समजून घेण्याची गरज नाही पडणार. तर आपण आधी होरोस्कोप मध्ये गेलेलोच होतो ऍस्ट्रो ऑफिस मध्ये, तसंच याचा UI आहे. हॉरोस्कोप मध्ये गेल्यानंतर आपण ही पत्रिका इथे टाकायची, डेट, टाइम, प्लेस, त्याचं नाव, त्याच्यानंतर पेज साईज याच्यामध्ये एकच आहे, A4 साईज, दुसरी नाहीये, म्हणजे हाफ किंवा क्वार्टर नाहीये. मॉडेल आपण जे चूज करू ते आपल्याला टाकता येतं. इथे सगळे पानांचं जरी निवडलं ऑल तरी आहे. भाषा तशाच आहेत ऍस्ट्रो ऑफिस सारख्या, की इंग्लिश, हिंदी, गुजराती, मराठी, तेलुगू आणि कन्नड. तेलुगू कन्नड मध्ये फक्त कॅल्क्युलेशन आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला फलादेश नाही दिसणार. आणि आयएनओ, CPKP, सायन असे आहेत. आपलं नाव आपण इथे टाकू शकतो. आपलं नाव चूज केलं तर इथे इथे नाव येतं. आणि याच्यावर खाली तुम्हाला प्रिंट, व्ह्यू, इन्स्टंट डिस्प्ले आणि सेव्ह 4च आयकॉन दिसतील. बाकीच्या किस्मत मध्ये किंवा ऍस्ट्रो ऑफिस मध्ये तुम्हाला KP सेन्सिटिव्हिटी टाइमचं, बर्थ टाइम चालू होतं. त्याच्यानंतर ईमेल फॅसिलिटी आली होती, ती याच्यात दिसणार नाही तुम्हाला. तर आपण याला डायरेक्ट व्ह्यू करूया. आता व्ह्यू केल्यानंतर परत तो स्क्रीन दाखवतोय, प्लीज गिव्ह ऍडिशनल इन्फॉर्मेशन, की तुम्हाला जे वर्षफल आहे ते कुठून सुरू करायचं आहे आणि किती वर्षाचं पाहिजे हे आपण निवडू शकतो. इथे की मला जर 2 वर्षाचं बघायचं तिथं स्क्रीन डिस्प्ले होणार आहे सगळा कुंडलीचा. तर ह्या कुंडलीचा स्क्रीन आला. पहिलं जे पेज आलं तर त्याच्यावर आपल्याला सगळे चिन्ह जे वापरले आहेत कुंडलीतले ते दिसत आहेत. त्याच्यानंतर खाली डिस्क्लेमर आलेला आहे. हा डिस्क्लेमर फार महत्वाचा आहे. व्हाईल ऑल प्रिकॉशन्स हॅव बीन टेकन फॉर द ॲक्युरेसी ऑफ द कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन, द मेकर ऑफ दिस हॉरोस्कोप मेक्स नो वॉरंटीज आयदर एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड. याचा अर्थ असा होतो की आम्ही कॅल्क्युलेशन करताना, गणित करताना ॲक्युरेसी यावी असा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा ह्या कुंडलीवरून जर कोणी काही निर्णय घेतला स्वतः किंवा काही त्या निर्णयाचा अंमलबजावणी झाली तर त्याला आम्ही जबाबदार नाही आहेत. त्या अंमलबजावणीतून काही समजा त्याचं नुकसान झालं, कारण अशा केसेस आजकाल होतात ज्योतिषांवर, की तुम्ही सांगितलं करा हे काम आणि आम्ही केलं आणि मला नुकसान झालं, ती नुकसान भरपाई तुम्ही द्यायला पाहिजे. आता असं ज्योतिषांवर आरोप होतात आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू होऊन जाते. मग त्याचं नंतर काय होतं तो भाग वेगळा, पण त्या माणसाला हॅरेसमेंट होती हे नक्की. तर हा डिस्क्लेमर या सॉफ्टवेअर मध्ये दिलेला आहे आणि असा डिस्क्लेमर तुम्ही सुद्धा तोंडी सुद्धा तिथं द्यायला पाहिजे लोकांना, की आम्ही हे संकेत म्हणून तुम्हाला सांगतोय, हे शक्यतांचं शास्त्र आहे.
तर आपण कधी कधी भावनेच्या भरात खूप आवाज तो बोलून जातो आणि मग ते आपल्याला अंगलट येऊ शकतं. ह्याच्यासाठी सावध करण्यासाठी इशारा दिलेला आहे. तर पुढच्या पानावर मी जातो. इथे बर्ड डिटेल्स आहेत, हे पण आपण आधी बघितलेलं आहे त्या ऍस्ट्रो ऑफिस मध्ये. तर तुम्हाला इकडे डाव्या बाजूला जर बघितलं तर इथे ऍस्ट्रो ऑफिस पेक्षा तुम्हाला पानांची लिस्ट कमी दिसत असेल. त्याचं कारण ते फीचर्स जे आहेत ते प्राइस नुसार कमी किंवा जास्त ठेवलेले आहेत, किंवा तसं रादर करावं लागतं कंपनीला. कारण जर आपण पैसे जास्त पे करतोय तर मग त्याच्यात फीचर्स पण जास्त द्यायला पाहिजे. आणि कमी पैसे भरणारा आणि जास्त पैसे भरणारा हे, तर तसे तीन प्रॉडक्ट मुद्दाम केलेले आहेत की अगदी जो कमी बाईंग कॅपॅसिटी आहे किंवा त्याच्या रिक्वायरमेंटच कमी आहेत, त्या माणसाला या एवढ्या फीचर्स मध्ये भागतं त्याचं. तर असे लोक हे सॉफ्टवेअर घेऊ शकतात. ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे किंवा ज्याला जास्त फीचर्सची गरज आहे तर तो मग पुढचं सॉफ्टवेअर घेतो, किस्मत किंवा ऍस्ट्रो ऑफिस. तर इथे सगळे डिटेल तुम्हाला बर्थचे दिसत आहेत. पुढच्या पानावर पंचांग आहे. पंचांगाचे चेक मार्क पण आपण बघितले होते. लग्न कुंडली बघितली आपण, म्हणजे जवळपास सगळे पेजेस आपण बघितलेले. मी तुम्हाला उघडून याच्यासाठी दाखवलं की याच्यात पेजेस कमी आहेत, ते तुमच्या लक्षात येईल. प्रेडिक्शनचा पार्ट सुद्धा इथे तुम्हाला नक्षत्र प्रेडिक्शन दिसणार नाही. जनरल प्रेडिक्शन आहे 12 भावांचं, लग्न राशीप्रमाणे 12 भावांचं. ओनली प्लॅनेट ह्याच्यात आत्ता टाकलंय, पूर्वी नव्हतं. हे वर्षफल सुद्धा याच्यात आहे. अष्टक वर्गाचे काही पानं आहेत. अष्टक वर्ग, भिन्न अष्टक वर्ग, टेबल आणि चार्ट्स असे 3 पानं आहेत. त्याच्यानंतर 7.5चं पेज आहे, पण त्याच्यावरती जे उजवीकडचे 2 कॉलम आहेत ते इथे मिसिंग आहेत. म्हणजे एक्झॅक्टली कुठून शनी जाणार आहे, किती अंशावरून, त्याचे 2 कॉलम ऍस्ट्रो ऑफिस मध्ये तुम्हाला दिसतील. ते किस्मत मध्ये पण नाही आहेत आणि याच्यात पण नाही आहेत. 7.5 रेमेडीज आहेत. बाकी मग दशामध्ये अष्टोत्तरी आणि विंशोत्तरी आहे आणि केपीच्या विंशोत्तरी अंतर्दशा आहेत. पण याच्यामध्ये तुम्हाला केपीची प्रश्न कुंडली दिसणार नाही. त्याच्यामुळे हे सॉफ्टवेअर तुम्ही केपी साठी जर घेणार असताल, केपीच्या नंबर कुंडलीसाठी, तर तो फीचर याच्यात नाहीये. तुम्ही केपीची जन्म कुंडली बनवू शकता याच्यात, पण केपीची प्रश्न कुंडली तुम्हाला बनवता येणार नाही. कारण इथे केपीचे पानं दिसतात, लोकांना असं वाटतं की याच्यात केपी आहे. आवाज आणि पिक्चर गेलं सर. आवाज नाहीये सर.
सॉरी, हा माझा माईकच म्यूट होता. तर इथे आपण मॅच मेकिंग मध्ये आलेलो आहे. आता आपण आतला जो फीचर आहे हॉरोस्कोप मधला, ते जवळपास आपले सगळे बघून झालेले आहेत. आणि आपण मॅच मेकिंग एक नवीन फीचर आज बघतोय. हा मॅच मेकिंग फीचर तिन्ही सॉफ्टवेअर मध्ये आज सारखं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. आपण मॉड्यूल सेटिंगवर होतो. सगळ्याचं एक मॉडेल मी बनवलेलं आहे, ऑल मॉडेल. तर तुम्हाला जे गुणमेलनामध्ये सगळे पेजेस येतात, तर ते तुम्हाला मी इथे दाखवतो. ऑल मॉडेल आपण घेतलेलं आहे आणि खाली ऍस्ट्रोलॉजरचं नेम आपण निवडतोय आणि याला व्ह्यू करायचं. व्ह्यू केल्यानंतर सगळ्यात पहिल्या स्क्रीनवर दोघांचे बर्थ डिटेल्स येतात. आपण जे फीड केलेले, मुलाचं आणि मुलीचं दोन्ही आले इथे. आपलं नाव खाली दिसतं. तर याच्या जन्म दिनांक, दिवस, रविवार आहे, तारीख आली, इष्टगटी, हे सगळे डिटेल आलेले. बर्थ प्लेस आलाय आणि खाली आवघाडा चक्र त्यांनी दिलेलं आहे. पुढच्या पेजवर मग मुलाची जन्मकुंडली, जन्म लग्न कुंडली, त्याच्यानंतर चलित आणि नवमाश आलेले. पुढच्या पानावर मुलीचे असेच कुंडले येतील, तिन्ही पण स्पष्ट ग्रह पण असतात वरती. खाली लग्न कुंडली, चलित आणि नवमाश हे 3 आलेले. त्याच्या पुढच्या पानावर दोघांच्याही विंशोत्तरी महादशा अंतर्दशा एका पेजवर दाखवलेले आहेत. आणि जी करंट महादशा अंतर्दशा आहे ती परत एकदा डिस्कनेक्ट झालो होतो. आज माहित नाही काय प्रॉब्लेम आहे.
तर आपण या पेजवर होतो. विंशोत्तरी, अंतर्दशा, महादशा आणि अंतर्दशा अशा दोन्ही याच्यावर आहेत एकाच पेजवर, आणि दोघांचेही आहेत. तर एक दशासंधी नावाचा प्रकार आहे आपल्याकडे, याच्यावर फारशी चर्चा होत नाही, पण दशासंधी बघण्यासाठी हे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे आणि ते आपण बघू शकतो याच्यावर, या पेजवर. तर या दोघांच्या महादशा अंतर्दशा, आता मुलाची शुक्राची महादशा आणि मंगळाची अंतर्दशा चालू आहे, आणि मुलीची चंद्राची अंतर्दशा आणि गुरुची महादशा चंद्राची आणि गुरुच्या अंतर्दशा चालू आहे. तर इथं दशासंधीचा काही प्रकार दिसत नाहीये. त्याच्यानंतर एक गुण ॲनालिसिस आहे, म्हणजे जे अष्टकूट आपण वापरतो तर त्या अष्टकूटाचं काय, कशासाठी आपण बघतो आणि त्याचे किती गुण मिळालेत हे तिथं आलेलं आहे. वर्ण, वश्य, तारा, योनी अष्टकूटाचं वर्णन इथं केलेलं आहे की ते आपण कशासाठी बघतो. नवीन ज्योतिषांसाठी हे आवश्यक आहे, जे अनुभवी आहेत त्यांना हे सगळं पाठ असतं. गुणमेलन टेबल अँड कन्क्लुजन, म्हणजे इथे टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कन्क्लुजन आलेलं आहे की त्याचा रिझल्ट काय आला, की इथे 56% म्हणजे 20.5 गुण मंगळ असल्यामुळे युवकाच्या कुंडलीत मंगळ दोष आहे, पण मंगळाची रास कन्या असल्याने मंगळ दोष मानला जात नाही, म्हणजे कन्या राशीतला तो मंगळ थोडासा वीक असल्यामुळे त्याचा दोष धरू नये असं इथे सुचवलेलं आहे. आस्पेक्ट अँड नवपंचम योगा, याच्यामध्ये ग्रह दृष्टी विचार आहे, म्हणजे मेलचे ग्रह आणि फिमेलचे ग्रह असे उभे आणि आडवे असे मांडलेले आहेत, आणि त्याच्यासमोर त्याचा जो अँगल होतो त्याचा डिग्री दाखवलेल्या आहेत, की दोघांचा रवी जो आहे तो 4 अंशाचं त्याच्यात अंतर आहे, त्याच्यामुळे तो कंजक्शन झालेलं आहे, म्हणजे युती झालेली आहे तिथे. त्याच्यानंतर चंद्र एकमेकांचा काही संबंध येत नाहीये. त्याच्यानंतर मंगळाचा 43 डिग्रीचा अंतर आहे, सेमी स्क्वेअर म्हणतात त्याला, अर्ध केंद्र योग म्हणतात. आणि मग नंतर बुधाचाही काही नाही आहे, आणि हा 150 योग आहे, म्हणजे षडाष्टक योग होतो हा. गुरुचा, शुक्र शुक्र, शनी शनी, असं आपण प्रत्येक ग्रहाचं बघू शकतो. किंवा समजा तुमच्याकडे मुलाची कुंडली आलेली तर त्याच्या चंद्राशी मुलीचे सगळे ग्रह किती गुण मिळतात किंवा किती अंतर ठेवतात हे तुम्हाला बघता येतं. त्याच्या खाली एक जो टेबल दिसतोय तुम्हाला, तर हा नवपंचम योगाचा आहे, म्हणजे तुम्हाला पंचांगात एका ठिकाणी दिसेल की मृत्यू षडाष्टक आणि प्रीती षडाष्टक, त्याच्यानंतर शुभ द्विर्द्वादशक आणि अशुभ द्विर्द्वादशक, त्याच्यानंतर शुभ नवपंचम किंवा इष्ट नवपंचम असतो, आणि त्याच्या बाजूला नेष्ट नवपंचम की जो इष्ट नाहीये पण अशुभ आहे. तर असे नवपंचम योगामध्ये पण अशुभ आणि शुभ असतात. तर हे तिन्ही पंचांगात आहेत, पण इथं त्याच्याशिवाय इतर पण दिलेले, समसप्तक दिलेलं आहे, त्याच्यानंतर लाभ योग दिलेला आहे. आता बघा, लग्न दोघांच्या लग्नाचा षडाष्टक होतो इथे, रवी एकच राशीत आहे, त्याच्यानंतर इथे षडाष्टक चंद्राचाही होतोय, म्हणजे ही कुंडली तशी जुळत नाहीये. आता तो प्रीती षडाष्टक असला तरी थोडस आपल्याला सांगता येईल, ठीक आहे व हा लाभ योग आहे, हा द्विर्द्वादशक आहे 12-2, म्हणजे हा परत षडाष्टक आहे गुरुचा, इथं द्विर्द्वादशक झाला, इथं केंद्र योग झाला, इथं नवपंचम झाला. आता हे आपल्याला इष्ट की नेष्ट हे चेक करावं लागेल. हे असे सगळे इथे योग दिले. किंवा तुमच्याकडे मुलगी आलेली तर मुलीच्या चंद्राशी त्याचे ग्रह सगळे कसे योग करतात, असं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गुणमेलनाचा इथून अंदाज घेता येतो, आणि आपल्या क्लायंटला व्यवस्थित आपण इथून सर्व्हिस देऊ शकतो. याच्यावर कन्साइज पेज सुद्धा आहे, एका पेज मध्ये सगळं रिझल्ट वगैरे इथे काढून दाखवलेला आहे. जनरली काय होतं की जर मुलीकडचे किंवा मुलाकडचे आले आणि त्यांची कुंडली जर जुळत असेल तर आपण त्यांना 2-4 पानं दिले, थोडी मोठी कुंडली दिली तरी ते आनंदाने घेतात. कुंडली जुळत नसेल तर असं एक सिंगल पेज दिलं तरी चालतं, की त्यांना सांगायचं तुम्हाला हवे तर मी जास्त पानं काढून देतो, पण जर जुळतच नाहीये, पुढे जायचंच नाहीये, तर विनाकारण पानं खर्च करण्यात किंवा ते जपण्यात अर्थ नाहीये. तिथे एक सिंगल पेज पुरेसं असतं. तर आम्ही असं करतो जनरली. तुमची प्रॅक्टिस कशी येते तुम्ही ठरवू शकता, कशा प्रकारचे क्लायंट येतात. तर आपण एक गुणमेलन बघितलेलं आहे, तर आपण इथे आता एक 2-3 मिनिटाचा पॉज घेऊ, आणि तुम्हाला इथपर्यंत काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला अनम्यूट करायची संधी देतो. कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. काय हॅलो,
हॅलो सर. बोला बोला. आयन अंश बदलासाठी चान्सेस आहेत का याच्यात? नाही, तुम्हाला मॅन्युअली बदलता येत नाही. 3 ऑप्शन दिलेले आहेत, सीपी, हा. केपी आणि सायन. त्याच्यापैकी तुम्ही निवडू शकता. कस्टम आयन अंश नाही, तुम्ही जे म्हणता ना की तुम्हाला पाहिजे तसे टाकायचे असले हो तसा काही हो. नाही. तुम्हाला इथे दिसतोय का स्क्रीन? हा, तर तो बघितला, तो आहे माझ्याकडे ऑलरेडी आहे. हा हा, सीपी, केपी आणि सायन 3च ऑप्शन याच्यात आहेत. आणि ते ऍक्च्युली ते करेक्ट येतात. पण आता ज्यांचं कसं आहे की काही समजा स्वतःच रिसर्च आहे, त्यांना काहीतरी अल्टर करायचंय त्याला, तर मग हा. तसा प्रकार याच्यात नाहीये. नाही, ते आता प्रसिद्ध आहे खुल्लर म्हणून. हो, त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये आहे. तर ते त्यांच्या ह्याच्यात थोडा आणि आपला थोडा बदल येतो, एवढंच आहे, बाकी काय नाही. ट्रू ऍस्ट्रॉलॉजी सॉफ्टवेअर आहे ना, तुम्ही घेतलंय का ते? नाही, अजून घ्यायचंय. ट्रू ऍस्ट्रॉलॉजी. हो. हा, ट्रू ऍस्ट्रॉलॉजी जर तुम्ही घेतलं ना, तर हा. तुम्हाला त्याच्यात हे मिळेल. माझ्याकडे ते सॉफ्टवेअर आहे आणि त्याचा पण एक दिवशी मी डेमो दाखवणार आहे. तर बरं काय बरं बरं. ते सॉफ्टवेअर मी स्वतः जास्त वापरत नाही. तर माझे एक कस्टमर आहेत, मित्र आहेत माझे, तर ते हा. रेग्युलरली ते सॉफ्टवेअर वापरतात. तर मी काय म्हटलं की माझ्यापेक्षा ते डेमो जास्त चांगला देऊ शकतील. म्हणजे बघा बरं का, कस्टमर सुद्धा असून आहे ना, ते माझ्यापेक्षा पुढे निघून गेले की मला एवढं त्याच्यातलं सांगता येणार नाही फास्ट मध्ये. पण ते तुम्हाला चांगलं सांगतील. पण त्यांना आता ड्युटी सुरू झाली, ते महानगरपालिकेत सर्व्हिसला आहे पुण्याला. तर ते म्हणे शनिवार किंवा रविवार मला सांगा, मी सगळं सॉफ्टवेअर लोकांना समजून सांगेल. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की ते इंग्लिश मध्ये जास्त आहे. इंग्लिशच आहे जास्त, इंग्लिशच आहे ते. हा, म्हणून आपल्याकडे विकल्या नाही गेलं. मी बरेच विकत आणले होते. आणि ते जे गुप्ता साहेब आहे मध्य प्रदेशमध्ये, ते भोपाळला, हा, दयाकृष्ण गुप्ता. हा, तर त्यांनी मला सांगितलंही होतं की तू महाराष्ट्रामध्ये तूच बघ काम सगळं. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडून तेवढा सेल झाला नाही. कारण मी त्यांना तेच सांगितलं, कारण की ते इंग्रजी असल्यामुळे थोडस लोक दूर राहतात त्याच्यापासून. म्हणजे इंग्रजी कशाला, आपल्याकडे हिंदी जरी सॉफ्टवेअर म्हटलं कोणाला तरी ते तरी 10 हा, महाराष्ट्रात नको म्हणतात. 1-2 जण तयार होतात, बाकीचे नको म्हणतात. हो, तर असा बरोबर आहे. प्रकार आहे सगळा. तर नाही, तुमच्या याच्यात जर टाकलं ना, आपल्या याच्यात सध्या तुम्ही हे खुल्लर वगैरे असे 2-3 अजून ऍड केले तर मग फारच परिपूर्ण होईल तुमचं सॉफ्टवेअर. माझ्याकडे जे पीस आणले होते मी, त्याच्यातले काही पीस बाकी आहेत अजून. बघा, माग पुढे झाला प्रयत्न. करून ना, यांना सजेशन दिलेले आहेत. हा, आणि नाही, यांना त्यांचे तुम्हाला सजेशन ते आपण दिलेले. म्हणतात आता केप इकडं आयन अंशामध्ये आहे ना, तुम्ही जर बघितलं सेटिंग मध्ये, तर नाही नाही, बघा ना, इथे हे जे सेटिंग दिलेले आहेत ना, हो, हा हा हा, तर याच्यामध्ये 2-3 तुम्हाला दिसतील ते तीनच आहे तो. हॅलो हॅलो, आवाज गेलाय तुमचा सर. हॅलो, आवाज येतोय का? आला आला हॅलो आला आला हॅलो, आला आणि गेला लगेच. ते ह्याच्यामधले जे आयोनॉइज दिलेत ना, हो, हॅलो, हा हा, बोला ना. मला वाटतं ते सफिशियंट आहेत तिन्ही. मला वाटतं की अजून जास्त ऍडिशनल करायची काही गरज पडत नाही, असं मला पण वाटतं. हे जे तिन्ही थोडा आहे, फरक आहे. केपी, हे तिन्ही पेक्षा जास्त वेगळं काही करायची गरज पडेल असं मला तरी काही वाटत नाही. ते सफिशियंट होतात विकाला, ते. कला विकाला थोडा फरक येतो, बाकी काही नाही जास्त. ओके ओके, ठीक आहे ना. हा, राहू द्या नोंद तुमच्याकडे अशी.
सॉरी, मी परत डिस्कनेक्ट झालो होतो आणि मी स्क्रीन शेअर करतो पुन्हा एकदा. दुकानात घेऊन चाललं लागतं. 2 मिनिटं. सर तुम्ही आहे का? हे आयना अंशाचं माझं चालू होतं बोलणं तुमच्याशी. नगरचे कोणी आहेत? नगरचे वाघमारे गुरुजी आहेत ते. हा, वाघमारे गुरुजी आहेत की लेफ्ट झालेत? तर त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की इथे खुल्लरचा आयना अंशचा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे कुंडली सॉफ्टवेअर मी सुद्धा जास्त वापरत नाही, तर याच्यात मला शंका होती की त्यांनी ऑप्शन दिलेला आहे की नाही, पण याच्यात आहे तो ऑप्शन. ओल्ड पण तुम्ही घेऊ शकता, केपी घेऊ शकता, नुसतं केपी न्यू घेऊ शकता आणि खुल्लर घेऊ शकता. तर मी केपी न्यू सेट केलेलं आहे आणि खुल्लरचं काय आहे ते नेमकं माहित नाही मला, म्हणजे ते आयना अंशात काय त्यांनी अल्टर केलेलं ते माहित नाही. पण एक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी जे सॉफ्टवेअर आहे, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सेटिंग आहेत आणि त्याचा एक दिवशी मी डेमो दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे माझ्या कस्टमरच्या थ्रू दाखवणार आहे. तर या सेटिंग याच्यात आहेत. कंबस्ट ऑर्बिट आहे, म्हणजे अस्तंगत ग्रहासाठी सेटिंग आहे. गुणमेलनासाठी पण 2 सेटिंग आहेत, जन्मभूमी पंचांग आणि एक कालनिर्णय पंचांग, अशा 2 सेटिंग याच्यामध्ये आहेत. तर आपण याच्यातलं गुणमेलनाचं फीचर बघितलंय आणि आपण हे सुद्धा बघितलं याच्यात की आयना अंश वगैरेचा सपोर्ट आहे इथे. आता आपण आणखीन एखादा फीचर चेक करू. ऑलरेडी किती वाजलेत? 12 वाजलेत. आपल्याकडे अजून अर्धा तास आहे, तर आपण आणखीन 1-2 फीचर नक्कीच बघू शकतो. तर आता आपण सिरियली जर बघितलं तर एक ट्रान्झिट नावाचा ग्रुप आहे बघा, त्याच्यात 3 गोष्टी आहेत. एक नंबरला रवी रुलिंग कुंडली आहे, दुसऱ्याला करंट ट्रान्झिट आहे आणि तिसरं जे ते इयरली ट्रान्झिट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रुलिंग कुंडलीवर क्लिक करतोय. रुलिंग कुंडली जर तुम्ही बघितली तर याच्यावर सध्याची ग्रह परिस्थिती येते, म्हणजे आकाशात सध्या काय स्थिती आहे ती तुम्हाला दिसते इथे. आणि आता सध्या लग्न कन्या चालू आहे. उघड रे पटकन. कृपया आपापले माईक बंद करावेत सर्वांनी. जेव्हा बोलायचं तेव्हा तुम्ही ऑन करू शकता मायक्रोफोन. इथे कुंडली दिसतीये, दर एकला ती रिफ्रेश होती. इथं रिफ्रेश एव्हरी 1 मिनिट लिहिलेलं आहे. आणि उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर रायझिंग लग्न आहे, म्हणजे उगवणारे सगळे लग्न इथं आहेत. सध्या जे लग्न चालू आहे ते ऑटोमॅटिक येतं, कन्या लग्न सध्या चालू आहे. तुम्हाला जर मागची स्थिती बघायची असली, की समजा तुम्हाला सिंह लग्नाची स्थिती बघायची आहे किंवा तुम्हाला कर्क लग्नाची बघायची, त्याच्यावर क्लिक केलं की ते लग्न तुमच्या समोर दिसतं तुम्हाला. पुढची पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर वृश्चिकची बघायची तर लगेच वृश्चिक लग्न समोर येईल. हे सगळे इथं 12 लग्न दिवसभराचे आहेत. खाली तुम्हाला एक बॉक्स दिसेल, त्याच्यामध्ये प्लेस सिलेक्टेड दिसेल की तुम्ही कोणत्या गावासाठी लग्न बघताय. तर आपण इथं मुंबई आणि हे उमरखेड असे 2 चूज केलेले आहेत. तुम्ही नवीन टाकू शकता. समजा आता एखाद्याला नाशिक टाकायचं असेल तर इथे मी जर नाशिक टाईप केलं तर नाशिक तो घेतो. ह्याला ओके केलं तर मला नाशिकचं लग्न दिसेल, कारण लग्न चे जे अंशकला विकल आहेत ते फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे तुम्हाला गावाप्रमाणे बदल दिसेल. तर हे नाशिकचे आपण घेतलेले. तुम्हाला लगेच प्लेस चेंज करता येतं. जर कोणी पुण्याचं तुम्हाला मुंबईचं विचारलं तर लगेच मुंबई घेता येतं. तुम्हाला पूर्ण ऍड करायचं असेल तर परत ऍड मधून जाता येतं, नवीन गाव ऍड करता येतं. डिलीट ऑप्शन सुद्धा तिथं दिलेलं आहे. जर तुम्हाला नको असेल तिथं काही दिसायला तर तुम्ही एकच गाव ठेवू शकता, बाकी डिलीट करू शकता तुम्ही. त्याच्याशिवाय इथे डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक 5 टॅब दिसतील, तुम्हाला 5 छोटे छोटे बटन दिसतील. चौघडी या होरा आहे तिथे, त्याच्यानंतर चौघडी आहे, मग नंतर होरा आहे. सगळे दिवसभरातले होराचे टायमिंग दाखवत होतो. राहू काल दिलेला आहे, आजचा राहू काल
1.5 ते 3 आहे. त्याच्यानंतर नवमांश दिलेले आहेत, म्हणजे जे आपण समोर बघतोय त्याचे नवमांश दिलेले आहेत तिथे. आणि राशी किंवा नक्षत्र आज जर काही बदल होणार असेल तर तो दाखवतो की चंद्र सीमेमध्ये जाणार आहे 12:27 आणि परत मघा नक्षत्रात तो जाईल 12:27 जातो, म्हणजे तो राशी आणि नक्षत्र त्याच वेळेस बदलतोय. तर हे रुलिंग कुंडली आपण बघितली. आता इथे वरती अजून एक बटन दिसेल तुम्हाला, चेंज डिफॉल्ट डेट. आता ही रुलिंग कुंडली तुम्हाला समजा पुढच्या एखाद्या दिवसाची किंवा पुढच्या महिन्यातली बघायची, कोणत्या तरी दिवसाची, तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. इथे क्लिक केले की कॅलेंडरचा व्ह्यू तुमच्या समोर येईल. तुम्हाला समजा जुलैतलं बघायचं आहे, समजा 15 जुलै आहे, तर 15 जुलैची ही स्थिती तुमच्या समोर आली. आता हे कशासाठी लागतं, तर मी काय करतो की जसं मी मागे पण बोललो होतो की सिझेरियनचा मुहूर्त आपण काढून देतो. डॉक्टर लोक किंवा कधी कधी क्लायंट सुद्धा येतात की आम्हाला तुम्ही सिझेरियनचा मुहूर्त काढून द्या. तर त्या केसमध्ये आपल्याला इथे जी पाहिजे ती कुंडली बघता येते आणि त्या कुंडलीतले शुभयोग बघून आपण योग्य त्याला वेळ काढून देऊ शकतो. नवमांश पण इथे दिसतात, कारण आपण ज्यावेळेस मुहूर्त देतो तर त्याला 9 द्यायचा असतो, म्हणजे 13 मिनिटाचा साधारण तो टायमिंग असतो, 13-14 मिनिटाचा. त्याच्यामधलं आपण सेंटर काढून त्यांना देतो. तर त्या केसमध्ये तुम्हाला हे वापरता येतं. ह्याच्याशिवाय आणखीन एक शुभकाल नावाचं पेज आहे, त्याच्यावर एकाच पानामध्ये 12 लग्न दिसतात, तर तुम्हाला निवडायला सोपं जातं. तर आम्ही ते सुद्धा वापरतो आणि रुलिंग कुंडलीतून काही गोष्टी घेतो. सिझेरियनचा मुहूर्त काढण्याचे भरपूर पैसे मिळतात. मला मॅक्झिमम 5,000 पर्यंत मिळालेले आहेत आणि किती नाही म्हटलं तरी 2-2.5 हजार, 2100, काही लोक 1500, अगदीच खूप जवळचं असेल तर 1100 रुपये तरी अवश्य त्याचे मिळतात. आणि डॉक्टर लोक अगदी देतातच मला 5-1 हजार पर्यंत सिझेरियनचा मुहूर्त काढला तर देतात. आणि त्याच्यावर मी एक दिवशी बोलणार आहे की सिझेरियनचा मुहूर्त कसा काढायचा. थोडंसं रिस्की काम असतं, पण जर काळजीपूर्वक केलं तर चांगला मुहूर्त निघतो. आणि त्या मुहूर्तावर जर खरंच जन्म झाला, होत नाही शक्यतो, कारण ते देवाच्याही मनात असावं लागतं, पण जर त्या मुहूर्तावर जन्म झाला, आपण व्यवस्थित मुहूर्त काढून दिला, त्याच्यावर जर झाला, तर त्या बाळाची खरंच ग्रोथ चांगली होती आणि त्यांच्या पूर्ण आई वडिलांच्या जीवनामध्ये भरभराट दिसून येते. असे खूप केसेस आहेत की त्यांचे इतर जे डिसीज होत्या आईच्या वडिलांच्या, त्या कमी झालेल्या आहेत किंवा बऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे आईला डायबिटीज होता पण तो डिलिव्हरी नंतर अगदी नील झाला, किंवा काही इतर आजार होते, किंवा डॉक्टरांना असं वाटत होतं की ह्या मुलाला असे असे आजार होऊ शकतात, तर त्याच्यापैकी काही न होता एकदम व्यवस्थित डिलिव्हरी झाली, कारण ते मुहूर्त आपण साधला होता त्यावेळेस. तर ते खरंच योग असतात की ते व्हायला पाहिजे. तसं झालं तर खूप छान त्याचे रिझल्ट मिळतात. तर तुम्ही इथे डिफॉल्ट डेट चेंज करू शकता, हे मी दाखवलं. आणि तुम्ही इथे हा करंट टाइम वरती दिसतो, सध्याचा टाइम आहे रुलिंग कुंडली ॲट 12:15, 1 मिनिटांनी ती रिफ्रेश होते. तर असं तुम्ही बघू शकता. सगळे आपण फीचर इथे बघितलेले. तुम्ही हा जो पॉज जो आहे 1 मिनिटाचा, तो वाढू किंवा कमी करू शकता. वाढू शकता तुम्ही 1 सेकंदाच्या ऐवजी, 1 मिनिटाच्या ऐवजी कमी काय करणार, सेकंदाचा ऑप्शन नाही आहे त्याच्यात. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रुलिंग कुंडली मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला अॅनॉन्सचा ऑप्शन आहे, सीपी, केपी किंवा सायन अॅनॉन्स तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कुंडलीची डिझाईन सुद्धा इथं चेंज करू शकता, म्हणजे नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन. साऊथ इंडियन कुंडली चौकोनी चौकोनी असते, अशी या पद्धतीने बघता येते, किंवा ईस्ट इंडियन जर घेतली तर ती आणखीन वेगळी असते. ही अशी कुंडली सुद्धा तुम्ही निवडू शकता. इथे नोट दिलेली व्हॅल्यूज आर ॲज पर सिस्टम क्लॉक विदाउट DST करेक्शन, म्हणजे आपल्या सिस्टमचं जे क्लॉक आहे ना त्याच्याप्रमाणे हे सगळं सेट केलेलं आहे. हा 1 मिनिटाचा मी ब्रेक घेतोय, परत जॉईन होतो मी. हा प्रथमेश, काय करू?
मॉनिटर घरी आण, मी करून देतो. सॉरी, थोडस अर्जंट होतं. तर अशा रीतीने हा डेमो इथे दाखवलेला आहे. आपल्याकडे अजून थोडा वेळ असेल, एक आणखीन फीचर मी घेतो इथे, याला क्लोज करतोय. करंट ट्रान्झिट आपण बघूया. रुलिंग कुंडलीचा जो फीचर बघितला आपण, त्याच्यासारखाच हा फीचर आहे. फक्त इथे काय माहिती का, टेबल्स पण दिलेले आहेत. म्हणजे इथे ग्रह आहेत सगळे, त्याच्यानंतर इथे त्याचे राशी, अंश, कला, विकला दिलेले आहे. कंसामध्ये आर लिहिले म्हणजे रेट्रोगेट, वक्री ग्रह आहेत ते. त्याच्यानंतर नक्षत्र आणि पद आहे त्याचं, म्हणजे नक्षत्र आणि चरण दिलेलं आहे त्या ग्रहाचं, लग्न वगैरे सगळं. राशी लॉर्ड, राशी स्वामी दिलेला आहे. त्याच्यानंतर एनएल म्हणजे नक्षत्र स्वामी, नक्षत्र लॉर्ड. त्याच्यानंतर सब लॉर्ड म्हणजे आपण त्याला उपनक्षत्र स्वामी म्हणतो. कोणी काही चार्ट केलंय का? रुलिंग प्लॅनेट चार्ट मध्ये टाइम चेंज कसा करायचा? टाइम चेंज नाही करता येणार तुम्हाला, तुम्हाला लग्न बदलता येईल आणि लग्नामधले नवमश बघता येतील. 12% साहेब कोणी टाकले ते? शेखर अंबावणेकर. तर त्यांना मी, ते असतील तर ठीक आहे, त्याचं उत्तर मी दिलेलं आहे. आणि कोण 12% साहेब म्हटले सिझरियन मुहूर्तावर बोला, तर तो आता विषय नाही, आपण सॉफ्टवेअर समजून घेतोय. सिझरियनवर बोलायला बराच वेळ लागेल, तर ते आता नाही सांगता येणार मला. त्याची पूर्ण सोपी म्हणतात स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजर. तर मी त्या पद्धतीने सगळं त्याचं हे काढलेलं आहे आणि कधीतरी मी आपल्या या व्याख्यानमालेत त्याचा उल्लेख करीन आणि एखादा तास त्याच्यावर मी बोलेन. आता इथे नाही मला त्याच्यावर सगळं सांगता येणार, पण ह्या टेबलचा उपयोग मी करतो असं फक्त तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यावर करू आपण, मी काही म्हणजे बोलायला काही हरकत नाही त्याच्यावर, आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. इथे राशी लॉर्ड, नक्षत्र लॉर्ड, सब लॉर्ड दाखवलेले आहे आणि पुढे अवस्था दिलेल्या आहेत. ह्या फक्त बाल्यादी अवस्था आहेत. टोटल 5 प्रकारच्या अवस्था आहेत, त्या नाही आहेत. आणि त्या 5 प्रकारच्या अवस्थांवर पण मी एक दिवशी बोलणार आहे आपल्या व्याख्यानमालेत. हाऊस कसप, इथे पुढे स्पष्ट भाव दाखवलेले आहेत. पहिल्या भावापासून सगळे 12 भाव इथं त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. त्याचे राशी, अंश, कला, विकला आलेले आहेत आणि परत त्याचाही राशी लॉर्ड, नक्षत्र लॉर्ड आणि सब लॉर्ड तिन्ही दिलेले आहेत. म्हणजे इथे स्पष्ट ग्रह, स्पष्ट भाव आलेले आहेत. वरती तुम्हाला दिसत असेल की तिथे डेट आहे, टाइम आहे. तर तुम्ही इथे मात्र टाइम बदलू शकता. तुम्हाला त्या रुलिंग कुंडलीमध्ये टाइम नाही बदलता आला, बदलता येणार नाही, पण इथे आपल्याला टाइम बदलता येतो, पुढे किंवा मागे करता येतं. इथे बटन सुद्धा दिलेले आहे, तर तुम्ही जिथे असताल तिथून तुम्हाला ते चेंज करता येतं. पुढे मागे 13 झाले बघा, 14. याला आधी पॉज करायला पाहिजे. इथं पॉज केलं की मग आता तुम्हाला पाहिजे तो टाइम इथं बदला. तुम्हाला 13 पाहिजे, 14 पाहिजे, जे जो तुम्ही टाइम टाकताल त्या टाइमचं खाली जे गोचर ते डिस्प्ले होईल लगेच, आणि त्याचे टेबल पण त्या अनुषंगाने बदलत जातील. आणि इथे तुम्ही प्लेस बदलू शकता. सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही इथे प्लेस चेंज करू शकता. मुंबईच्या ऐवजी दुसरं घेऊ शकता तुम्ही. स्पीड ऑप्शन आहेत तुम्हाला, की किती किती मिनिटांनी ते आपल्याला पुढे सरकायला पाहिजे किंवा मागे जायला पाहिजे, दोन्ही पण ऑप्शन आहेत त्याचे. किंवा 1 सेकंद, मिनिट बाय मल्टिपल ऑफ सेकंद तुम्ही घेऊ शकता. वरती मिनिट सुद्धा आहे, तास आहे, दिवस आहे, मंथ आहे, इयर आहे. तुम्ही किती पण मागे पुढे जाऊ शकता त्याच्यामध्ये. आणि शो रिव्हर्स ट्रान्झिट पण आहे आणि सिंक्रोनाइज विथ सिस्टीम क्लॉक, असे दोन्ही ऑप्शन आहेत. तर तुम्ही जो टाइम सध्या आपण सिस्टीमला सेट केलेला आहे त्याच्यानुसार बघू शकता, किंवा मागचा टाइम सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे. तर हे करंट ट्रान्झिट तुम्हाला मी दाखवलं. प्लेस ऑप्शन इथे आहेत, तुम्ही गाव बदलू शकता. खाली जर तुम्ही बघितलं तर नवमोश कुंडली आहे इथे, त्याच्यानंतर लग्न कुंडली आहे खाली मध्ये, आणि मून राशी म्हणजे चंद्र राशी कुंडली सुद्धा इथे दिलेली आहे.
तर आपण हे करंट ट्रान्झिट बघितलं. आता लास्ट हा पिक्चर घेऊ आपण, इयरली ट्रान्झिट. इथे वर्षभरातल्या ग्रहांचे बदल इथं दिलेले एका टेबलमध्ये सगळे. इथं देवनागरी बटन तुम्ही त्याला देवनागरी भाषेत बघू शकता इथे. आणि तुम्ही बघताल की आता पहिल्या स्क्वेअर मध्ये रवी आहे, त्याच्या खाली चंद्र, मंगळ, बुध असे सगळे ग्रह दिलेले आहेत. आणि वरती एक नोट दिसते बघा तुम्हाला उजव्या बाजूला टॉपला, ऑल ट्रान्झिट टाइम आर बेस्ड ऑन ओल्ड आयनॉन्स कॅल्क्युलेशन मेथड अँड मीन मोड फॉर राहू अँड केतू. राहू केतूसाठी मीन राहू मीन केतू जो आहे तोच वापरलेला आहे, कारण हे कॅल्क्युलेशन खूप पूर्वी केलेले आहेत, त्यावेळेस मीन राहूच वापरत होते. आणि आता त्याच्यात बदल करायचं म्हणजे फार मोठं काम आहे, जिकरीचं काम आहे, सगळं सॉफ्टवेअर डिस्टर्ब होऊ शकतं, म्हणून त्यांनी आहे तसंच त्याला ठेवलेलं आहे. आणि इथे आयन अंश बदलायला चान्स आहे तसा केपी सायन, पण त्यांनी आधीच वरती नोट टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथे इयर आहे, तुम्ही कोणत्या इयर साठी बघताय ते आहे. आणि स्पष्ट म्हणजे कधी कधी राशी बदलणार आहेत. बरेचसे ग्रह आपल्याला आता गुरु शनी वगैरे पाठ असतात, पण इतर ग्रहांचं जर लक्षात नसेल, पाठ नसेल, तर तुम्ही इथून ते बघू शकता. तर अशा रीतीने मी कुंडली 2018 मध्ये काय काय मिळतं याचं आपण थोडक्यात आज बघितलेलं आहे. आणि काही फीचर आपण डिटेल बघितले, जसं हॉरोस्कोप तर आधी बघितलेलाच होता, मॅच मेकिंग, त्याच्यानंतर रुलिंग कुंडली आणि करंट ट्रान्झिट, इयरली ट्रान्झिट, हे या गोष्टी आपण आज डिटेलमध्ये बघितल्यात. तर याच्यावर कोणाला काही शंका असतील तर एक 5 मिनिटात आपण वाइंड अप करणार आहोत. तुम्ही शंका विचारू शकता काही असतील तर. सगळ्यांना अनम्यूट करायला चान्स आहे, माईक अनम्यूट करून एकेकाने विचारावं म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येईल ते. अच्छा, इसका कॉस्ट कितना है पैकेज का, ये सॉफ्टवेयर इसका कॉस्ट है 4500. अच्छा, ओके. आप अभी कोई सॉफ्टवेयर यूज कर रहे फिलहाल? नहीं, अभी नहीं यूज कर रहे, लेने का है इसीलिए पूछ रही थी. और आप कहाँ से हैं? मैं औरंगाबाद में रहता हूँ, महाराष्ट्र में, लेकिन हम कुरियर से या स्पीड पोस्ट से आपको सॉफ्टवेयर भेजेंगे और उसका पूरा सपोर्ट ऑनलाइन दिया जाएगा. टीम वीवर सॉफ्टवेयर रहता है या एनी डेस्क पे हम बताएंगे सब. हम फिजिकली भी किसी को भेज सकते हैं. आप कहाँ से मैडम? मैं मुंबई से हूँ. हाँ, तो मुंबई में भी हम भेज सकते हैं किसी को, लेकिन उसके अलग चार्जेस आपको देने पड़ेंगे. वो घर पे आएगा, आदमी इंस्टॉल करके पूरा सॉफ्टवेयर समझा देगा आपको. अच्छा, और मतलब इसमें आपका मतलब बाद में फ्यूचर में कुछ अपडेशन रहता है क्या? हाँ, अभी इसमें ये कुंडली 2018 है. हाँ, फ्यूचर में इसका 22 वाला वर्जन आया या कुछ नया आया है. हाँ. तो वो ऑप्शनल रहता है, आपको एक्सचेंज ऑफर मिल जाएगा, उसमें इतना पैसा नहीं देना पड़ेगा. 50% या उससे भी कम पैसा देके आप एक्सचेंज कर सकते हैं. ये डोंगल वापस देके आप नया सॉफ्टवेयर खरीद सकते हैं. अनलेस आप, अगर आपको नहीं चाहिए अपग्रेड, तो आप जो भी सॉफ्टवेयर है वो लाइफ टाइम यूज कर सकते हैं. अनलेस एंड अनटिल अगर आपको सॉफ्टवेयर मतलब ये जो ऑपरेटिंग सिस्टम रहती है या हार्डवेयर का कोई इश्यू है, तब तक आप ये सॉफ्टवेयर यूज कर सकते हैं. समझो अगर ये विंडोज कल बंद हो गया या कुछ नया आ गया इसके ऊपर, तो उसके कॉम्पिटेबल रहेगा या नहीं आज नहीं बोल सकते. तो उस केस में शायद हो सकता है आपको बदलना पड़े, या आपके कंप्यूटर में कुछ पुरानी सिस्टम है तो उसके ऊपर नहीं चल रहा है तो फिर आपको बदलना पड़ेगा. अनलेस ये 2005 वाले सॉफ्टवेयर भी आज तक लोग यूज कर रहे हैं और उनको हम बताते हैं कि नहीं आप लीजिए, तो वो बोलते हैं कि नहीं हम उसमें सेटिस्फाइड है, जो 2005 में बना था उसी में आज तक वो काम कर रहे हैं. सांगून उपयोग नाही. माइक चालू आहे सांगतो तो. हेलो मैडम. और अगर समझो मेरे को किसी क्लाइंट को कुंडली बना के देना है तो इसमें बनती है, फिर उनको प्रिंट आउट निकाल सकते हैं? जी जी जरूर, क्योंकि वो तो मैंने बताया, आप लेट आए शायद. हाँ, मैं लेट आई थोड़ा, मेरे को याद नहीं था, तो फिर ध्यान में आया. मेरे को 3 बजे का याद था. मैं शॉर्ट में आपको बता देता हूँ. हॉरोस्कोप में आप जाएंगे, हाँ, कोई भी आप बर्थ डिटेल इसमें फीड करेंगे. मैं पहले ही फीड की हुई कुंडली इसमें ले ली मैंने, और इसमें आप देखेंगे कि नीचे प्रिंट का बटन है. यहाँ से आप डायरेक्ट प्रिंट आउट ले सकते हैं और जो भी मॉडल आप चूज करेंगे
या बना भी सकते हैं आप नया मॉडल की, आपको जो भी पेज चाहिए आप सेलेक्ट करके मॉडल बना सकते हैं और अच्छा, उसी का इसमें प्रिंट ना आप दे सुनिए, सकते हैं। मैं किसी से निकलवाती हूँ ना, वो 44 पेजेस का भी एक पूरा कुंडली बना के भेजते हैं मेरे को। हमारे सर हैं, वो पता नहीं जी, कौन सा तो सॉफ्टवेयर यूज करते हैं। आप A4 साइज का निकालते हैं या हाफ साइज का निकालते हैं कुंडली? नहीं, A4 साइज का निकाल के देते हैं वो। हाँ, तो इसमें A4 साइज आता है, बढ़िया से प्रिंट होता है और 50-60 पेजेस के ऊपर इसमें प्रिंट होता है। अच्छा। तो कोई दिक्कत नहीं है, मैं आपको वो भी बता देता हूँ कि अवेलेबल पेजेस इसमें क्या क्या है। जैसे आप ऊपर ये आइकॉन है, इधर क्लिक करेंगे तो आप देखेंगे कि में मॉडल, ये अवेलेबल पेजेस की लिस्ट है पूरी। तो ये सारे पेजेस आप इसमें चूज कर सकते हैं। अगर ऑल मॉडल आप देखेंगे तो इसमें लगभग 79 पेजेस आ रहे हैं। तो आप चूज कर सकते हैं, आपको जो भी देना है वैसा मॉडल बना के आप इसमें से प्रिंट कर सकते हैं। अच्छा, इसके आपका, बाद का एक सॉफ्टवेयर हाँ है बोलिए। किस्मत, उसमें हाँ हाँ। इसके बाद में जो सॉफ्टवेयर एडवांस लेवल का वो किस्मत है, और उसमें आप हाफ साइज का भी कुंडली ले सकते हैं। A4 का एक अगर फोल्ड करेंगे आप तो जो छोटी कुंडली बनती है बुक टाइप, हाँ वो भी आप बना सकते हैं। और हाँ उसमें कृष्णमूर्ति पद्धति भी है, KP। हाँ, और वो तो, हाँ। हाँ, क्वार्टर साइज भी उसमें बना सकते हैं, पॉकेट साइज कुंडली। अच्छा। वो सब सिस्टम इसमें नहीं, क्योंकि ये सॉफ्टवेयर बेसिक। तो मैं अभी कल है ना किस्मत सॉफ्टवेयर का डेमो बताऊंगा, तो आप कल भी ज्वाइन हुई है और उसमें हाँ भी देख लीजिए। और सब एक कंपैरिजन टेबल भी आपको भेजता हूँ मैं। ग्रुप पे है क्या आप? हाँ, मैं हूँ ग्रुप पे, और हाँ, मेरा उसमें नाम मैं आरती ना जेठमलानी है। आपको चाहिए तो कंपैरिजन पर्सनल टेबल में भी भेज, आप भेज सकते हो, पर्सनल में भी भेज सकते हो। आपका नाम चलेगा क्या है? चलेगा। आपका मैं नंबर और उज्जवल नाम? पावले बात कर रहा उज्जवल पावले, आप हैं ना उसमें? आप इसमें ग्रुप में, तो मैं आपका नंबर निकाल लूंगी वहां से। हूँ। जी जी, मैं इधर चैट बॉक्स में मेरा नंबर शेयर कर देता हूँ हाँ हाँ। सभी के लिए। अगर कोई भी ओके। मेरे से बात करना चाहता है डायरेक्टली तो कर सकते हैं। आप हमारे लेक्चर सुनते हैं कि नहीं? नहीं, मैं अभी एक्चुअली मैं सहस्त्र बुद्धे की ये स्टूडेंट हूँ, तो अच्छा, वहां से आप उनके ज्वाइन हुए? थ्रू, वहां से मैं अभी थोड़े दिन पहले ही अच्छा अच्छा। ज्वाइन हुई, जिस दिन सर का लेक्चर था ना एस्ट्रो वास्तु का, तभी। हम्म। आप मराठी भी समझते हैं? समझती हूँ, लेकिन बहुत नहीं, थोड़ा बहुत। एकदम एकदम अगर कोई अच्छा, डिफिकल्ट कुछ वर्ड आ हमारे जाता है हिंदी तो। हिंदी भी लेक्चर्स होने वाले। हाँ हाँ, बोलिए मैडम। हाँ, तो मराठी इतना नहीं, अभी मेरे को नवमांश का करने का था, लेकिन वो आपका मराठी में है ना पूरा, थोड़ा सब वो तीनों लेक्चर, नवमांश, हम्म। द्वादश, तो वो थोड़ा डिफिकल्ट हो जाता है। ऐसे समझ लेते हैं, आपका लेकिन आपका कोई अगर हिंदी का ग्रुप बनता है तो सर नागपुर के, वो हिंदी में भी कर सकते हैं। अगर ग्रुप बनता है तो बोलिए मुझे, हम अलग टाइम पे लगा देंगे एक वर्कशॉप उसका भी। अच्छा अच्छा, ठीक है, मैं बताती हूँ हाँ आपको। एक, हाँ, आपके फ्रेंड्स वगैरह होंगे, उनका ग्रुप बना के हिंदी में कर सकते हैं हम। ओके हाँ, ओके, बताइए। नो प्रॉब्लम, मैं बताऊंगी। आपका नंबर आपने शेयर किया ना, ठीक शेयर है कर वो दिया मैं, मैंने हाँ, मैं इधर आपको चैट बॉक्स में। पर्सनल में ही पूछूंगी, क्योंकि फिर सबको डिस्टर्ब नहीं होना चाहिए ना। नहीं, कोई बात नहीं ना, सवाल कैसे रिप्रेजेंटिंग रहते हैं। आपने सवाल पूछा और अभी तक लोग है, इसका मतलब क्या होता है कि लोगों को भी उसमें से कुछ मिला सुनने को, कि उनका भी कुछ सवाल था, वो भी क्लियर हो चुका होगा तो शायद। इसमें ये जो किस्मत आप बोल रहे हो, जो एडवांस है, उसका क्या रेट है? इसका आपने उसका 5000 बोला ना? उसका डबल है। ये 4500 का है तो वो 9000 का है। और फीचर में अच्छा। भी काफी तगड़ा है। और उसमें और प्रोफेशनल वर्जन भी है एक, वो 18000 का है। और वो तो उससे भी तगड़ा है फीचर में। अच्छा, प्रोफेशनल तो मैं वर्जन तीनों कितने भी का है? बताऊंगा सॉफ्टवेयर, फिर आप अच्छा। डिसाइड कीजिए कि कौन सा सॉफ्टवेयर आप खरीदना चाहते ओके ओके, हैं। ठीक है चलिए, ठीक है, ओके ओके। मैडम। हॅलो हॅलो सर. हाँ, बोला कुलकर्णी सर। हा, मला हे विचारायचं होतं की आपलं 2018 किंवा ऍस्ट्रो ऑफिस 2018 याच्यामधून एक महिन्याचं गोचर काढता येतं का? हो, काढता येते ना। आणि त्याचं फलित पण येतं का? ऍस्ट्रो ऑफिस मध्ये फलित नाही आहेत, फक्त गोचर दिसेल तुम्हाला। अच्छा, गोचरचा एखाद्या एक टेबल आहे त्याच्यामध्ये, त्या टेबल मध्ये पूर्ण वर्षभराचं येतं। अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू।
मी ते प्रोडक्टची लिस्ट पण शेअर करतो, माझ्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते. मैं यहाँ पे प्रोडक्ट की लिस्ट भी डाल रहा हूँ मैडम. हाँ सारे प्रोडक्ट्स आपको पता चल जाएंगे क्या क्या है, क्योंकि लेने से पहले हमने सोचना चाहिए जो भी हाँ। हमारे लिए सुटेबल चीज है वो अगर लेते हैं तो फिर लॉन्ग लाइफ उसका फायदा होगा हमारा. एक्चुअली ना मेरे पास एक कुंडली है जो हमारे सर ने निकाल के दी थी 46 पेजेस की, उसका हाँ, हाँ. पीडीएफ है मेरे पास, वो मैं आपको फॉरवर्ड करूंगी. वो जरूर उन्होंने किस में निकाला है सॉफ्टवेयर में, वो मेरे को बताइए, मेरे को वो वाला जरूर. हाँ हाँ, वही वो अच्छा होगा, क्योंकि उसमें मुझे पता चल जाएगा कि आपके लिए रिक्वायरमेंट क्या है, और मैं फिर सही गाइड आपको कर सकता हूँ. क्योंकि मैं ना सिर्फ सॉफ्टवेयर बताता नहीं, मैं सॉफ्टवेयर कंसल्टेंट भी हूँ, और मैं लोगों को सही चीज दे देता हूँ कि आपको क्या रिक्वायरमेंट है आपकी और आपको क्या लेना चाहिए. क्योंकि बहुत सारे ऐसे ज्योतिष आते हैं कि वो पहली बार सॉफ्टवेयर खरीदते हैं, वो नए नए सीखे हुए रहते हैं, तो उनके लिए मैं पूरा गाइड करके फिर सही सॉफ्टवेयर देता हूँ, तो फिर उनका काम बढ़िया से चलता है. हाँ मैं भी नहीं हूँ ऐसे, अभी अभी सीखी हूँ, और अच्छा. वास्तु भी करती हूँ, मतलब वो शास्त्र बुद्धि जी का ही मेरा, वो तो बरसों से करती हूँ मैं, उनके साथ बढ़िया जुड़ी बढ़िया. हुई हूँ शास्त्र बुद्धि से, लेकिन एस्ट्रो वास्तु में अभी इंटरेस्ट है. महिला ज्योतिष की बहुत रिक्वायरमेंट है. अच्छा अच्छा. हाँ ठीक है, ओके. तो मैं आपसे कांटेक्ट करूंगी पर्सनल में कि ओके मैडम. आपको मैं वो पीडीएफ भेजूंगी, आप देखो वो कौन से में बना हुआ है, तो जरूर कौन सा जरूर. सॉफ्टवेयर है वो. ओके मॅडम, थँक्यू. ओके. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे? मी आता बंद करणार आहे, आपला टाइम झालाय, 12:30 वाजून गेले. आपल्या मध्ये थोडं डिस्टर्ब झालं 2-3 वेळा आज. याचं रेकॉर्डिंग जर व्यवस्थित झालं असेल तर ते मी ग्रुपवर सुद्धा टाकेन. सर मागच्या रेकॉर्डिंग पण टाका ना. टाकली ना मी ग्रुपवर, बघा तुम्ही. मला वाटतं रेड ॲस्ट्रोचं नाही झालं. नाही नाही, त्यावेळेस रेकॉर्डिंग केलीच नव्हती. अच्छा अच्छा. हाँ. बरं. ये जो ग्रुप आप बोल रहे हैं वो वास्तु नरेंद्र ग्रुप है ना? हाँ, वास्तु नरेंद्र ग्रुप है, लेकिन और एक ग्रुप है वेद चक्षु व्याख्यानमाला. वो तो उसमें मैं नहीं हूँ. हाँ, तो मैं उसको उसकी लिंक भेजता हूँ. मैं इसलिए बोल रहा हूँ आपको कि कुछ कुछ लेक्चर्स है ना हमारे हिंदी में भी होने वाले हैं. हाँ तो वो अभी अच्छा रहेगा. हाँ, कवि कुलगुरु कालिदास यूनिवर्सिटी है ना नागपुर की, तो हाँ. वहां से 2 लेक्चरर्स मैं बुला रहा हूँ, हम्म. और वो दोनों भी लेक्चर हिंदी में होने वाले हैं, तो वो अच्छा. आप जरूर अटेंड कीजिए. और उधर और एक मैं मतलब कोशिश कर रहा हूँ, अभी मैं मतलब गारंटेड नहीं बोल सकता, लेकिन मैंने उनको रिक्वेस्ट की है कि उनका एक फाउंडेशन कोर्स है एस्ट्रोलॉजी का, जो पिछले महीने में हुआ था, और वो 8 दिन उन्होंने जूम पर बताया, सब पीपीटी और बातें की हमसे, कुछ सिखाया हमको, और फिर उन्होंने सबको सर्टिफिकेट भी दिया है. तो नहीं, एस्ट्रोलॉजी मैंने 4 साल किया है. नहीं, आप सुनिए मेरी बात. ये बात कैसी है कि हम एस्ट्रोलॉजी सीखते हैं, हम कहीं से प्राइवेट क्लास करते हैं, और उसका सर्टिफिकेट भी हमारे पास रहता है. हाँ. लेकिन वो सर्टिफिकेट की कोई वैल्यू नहीं रहती वैसे ऑथेंटिक. ये यूनिवर्सिटी है, और इसका है ना यूजीसी सर्टिफाइड यूनिवर्सिटी है. अच्छा. तो इसका अपने पास अगर एक छोटा सा भी डॉक्यूमेंट रहेगा तो उसकी वैलिडिटी है. अच्छा. तो इसलिए वो फाउंडेशन कोर्स बिल्कुल बेसिक ज्योतिष है, छोटा सा सर्टिफिकेट मिलेगा, लेकिन वो क्या रहेगा कि हमको यूनिवर्सिटी ने अलाउ किया है. अच्छा. तो उसकी 500 फीस ली थी उन्होंने, और वो सब पैसा उन्होंने कोविड के लिए दिया था. तो लास्ट मंथ में सिर्फ मैंने देखा 100 या 125 लोगों को ही उसका फायदा हुआ. तो मैं चाहता हूँ कि महाराष्ट्र से कम 500 लोग वो कोर्स करें. अच्छा. वो बहुत सर का सारे नाम लोग क्या है है? कि हाँ, सर का नाम क्या है? वो जो सर है ना उधर कृष्ण कुमार पांडे हैं, और यूनिवर्सिटी का ही पूरा मामला है वो. तो अच्छा. वहां से 2 लेक्चरर आएंगे, हम उनको रिक्वेस्ट करेंगे कि एक बार फिर से वो प्रोग्राम चलाए, और हम सब लोग अगर करेंगे तो कुछ लोग ऐसे भी ज्योतिष कर रहे हैं कि वो बहुत अच्छा सटीक प्रेडिक्शन करते हैं, लेकिन उनके पास कोई डॉक्यूमेंट नहीं है कि कहीं से सीखे. तो ऐसे लोगों को है ना तकलीफ होती है समाज में, अंधश्रद्धा निर्मूलन है, और इसके अलावा कोई संस्था है उनको तकलीफ देते हैं. तो ये सपोर्टिंग डॉक्यूमेंट बहुत जरूरी है. तो मैं सबको बोलने वाला हूँ कि ये कोर्स जरूर करें,
तो आप भी वो लेक्चर ज्वाइन कीजिए जब उनका होगा। हाँ तो ये वेद चक्षु व्याख्यान माला की मैं लिंक आपको भेजूंगा, वहां पे आप ज्वाइन हो जाइए। हाँ हाँ, ओके ओके, ठीक है, थँक्यू। आपण आता 3 वाजता परत भेटू। आज इंगळे सरांचं व्याख्यान आहे, इंट्रोडक्शन टू मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी. त्याच्यात आपण दुपारी 3 वाजता भेटतोय, ते पण ऐका. आणि त्यांचं सुद्धा एक अनाउन्समेंट आहे की ज्यांनी कोणत्याही फॅकल्टीमध्ये BA, BCom किंवा BSc काही पण केलं असेल, ग्रॅज्युएट जो आहे त्याच्यासाठी 1 इयर डिप्लोमा सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे. तर त्याची पण ते अनाउन्समेंट करणार आहेत. तर आजचं तुम्ही व्याख्यान चुकवू नका. त्यांचं खूप नॉलेज आहे इंगळे सरांचं, आणि ते टू द पॉइंट बोलतात आणि टू द पॉइंट प्रॅक्टिस पण करतात. तर तुम्हाला नक्की त्यांच्या व्याख्यानातून फायदा होईल. तर सगळ्यांचे एकदा धन्यवाद परत, आणि आपण परत भेटूच या. उद्या पण एखाद्या किस्मतचाच आपण उद्या डेमो बघणार आहोत, आणि त्याच्यामधले फीचर पण समजून घेऊ. एक कंपॅरिझन टेबल मी आपल्या ग्रुपवर टाकणार आहे, तो एकदा बघून घ्या, नजर मारून घ्या त्याच्यावर. म्हणजे मी ज्यावेळेस सांगेल तर ते फीचर तुम्हाला कळतील की आपण कुंडलीमध्ये किंवा किस्मतमध्ये काय मिस करतो, आणि ॲस्ट्रो ऑफिसमध्ये सगळे फीचर्स आपल्याला कसे कामाचे आहेत, हे आपण सगळं बघूयात. तर परत एकदा धन्यवाद. थँक्यू.